नमस्कार, JRP न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। ताज्या व ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा। मागील काळामध्ये आम्ही पहिली ते चौथीचे विद्यार्थी जे ग्रामीण भागातले असतील आणि शहरी भागातले पहिली ते सातवीचे विद्यार्थी असतील ते शाळेमध्ये येऊ शकले नाही। त्यामुळे आता त्याच्यासाठी मला वाटतं 2 वर्षानंतर हा सुरुवात होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून लागणारी सगळी काळजी, सगळी सुरक्षितता आम्ही त्या ठिकाणी घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा निर्णय आपल्या सगळ्यांना माहीत असावा म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो। या संदर्भामध्ये मागील काळामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की पेडियाट्रिक टास्क फोर्सची ज्यावेळी आमची 2 वेळा चर्चा झाली होती त्यांनी आम्हाला आमच्या SOPs ज्या आल्या होत्या आणि त्यांच्या काही सूचना होत्या त्या SOPsमध्ये दिल्या होत्या आणि त्या एकत्रितपणे करून आम्ही नव्या SOPs जाहीर केल्या होत्या। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशी पण चर्चा करू। उद्या आमच्या अधिकाऱ्यांबरोबर सुद्धा चर्चा आहे आणि विविध लोकांशी चर्चा करून म्हणूनच आम्ही 8 दिवसाचा काळ घेतलेला आहे। पूर्वीसुद्धा आम्ही ह्या संदर्भामध्ये फाईल मूव्ह केली होती आणि आम्हाला ज्यावेळी आज मिळालं तर आम्ही सांगितलं 7-8 दिवसाचं आम्हाला तयारी करू द्या, कारण ही मुलं अजूनपर्यंत शाळेत आलेलीच नाही आहेत। त्यामुळे त्यांच्या पालकांशी चर्चा करणं, त्यांच्या पालकांना कन्व्हिन्स करणं, मुलांना एक हेल्दी वातावरण निर्माण करणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीचा अनुषंगाने असा निर्णय घेण्यात आलेला आहे की आपण 1 डिसेंबरपासून या शाळा सुरू करू आणि मागील अनुभव पाहता सुरक्षित वातावरण, आरोग्यमय वातावरण कसं देता येईल, SOPsचं मार्गदर्शन खालपर्यंत कसं जाईल, स्कूल मॅनेजमेंट कमिटीपर्यंत त्याची चर्चा कशी होईल, पालकांमध्ये कसं होईल आणि त्या गोष्टी त्याचं पालन कसं होईल, या सगळ्याची जे आहे ते नियंत्रण जे आहे ते अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे। नाही, याच्या बाबतीमध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की त्यांना सुद्धा आवश्यक आहे, कारण तज्ज्ञांचं असं मत आलेलं आहे की हळूहळू ही मुलं मुख्य प्रवाहापासून बाहेर जातील। सर्वसाधारणपणे 1.5 ते 2 वर्षापासून ही मुलं घरी आहेत आणि त्यामुळे पालकांना कन्व्हिन्स करणं, पालकांमध्ये त्यांच्याबद्दल काय काय गोष्टी शिकवल्या पाहिजेत मुलांना आणि मुलांना सुद्धा त्या तऱ्हेने तयार करणं, या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही 8 दिवसामध्ये या संदर्भामधल्या सगळे चर्चा करू। जसं मी तुम्हाला सांगितलं, टास्क फोर्सची चर्चा करू, या मुलांसाठी काही वेगळ्या SOPs असू शकतात का त्या संदर्भात सुद्धा चर्चा करू। मागील काळामध्ये सुद्धा आमची टास्क फोर्सशी झालेली पेडियाट्रिकची चर्चा ह्या शिक्षकांना किंवा त्या असलेल्या पालकांशी जर त्यांना कम्युनिकेशन करता यावं, मागल्या काळात सुद्धा आम्ही टास्क फोर्सच्या पेडियाट्रिक टास्क फोर्सच्या काही डॉक्टरांचं आमच्या शिक्षकांबरोबर जे आहे ते आम्ही प्रयत्न केला होता की त्यांच्याशी वार्तालाप व्हावा आणि शिक्षकांनी काय गोष्टी केल्या पाहिजेत, कशा तऱ्हेने आज मुलांची मानसिकता त्यांच्याशी कशा तऱ्हेने वागलं पाहिजे याच्यावर सुद्धा अभ्यास करण्याचा मागील काळामध्ये आम्ही प्रयत्न केला होता। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमचा हाच प्रयत्न राहील की मोठ्या प्रमाणामध्ये शाळा सुरू करत असताना सुरक्षितता आणि आरोग्य हा आमचा सुरुवातीपासून मागील काळापासून फोकस राहिला। त्यामुळे या गोष्टीकडे आम्ही लक्ष ठेवू आणि 1 डिसेंबरपासून सुरक्षित वातावरणात शाळा सुरू करण्यात येईल। आता हळूहळू आपण बघताय की एक निर्णय आम्ही घेत आहोत। निवासी शाळा संदर्भात सुद्धा आता लवकरच आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा घेऊ निर्णय, कारण हळूहळू सगळ्या गोष्टी पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न आहे। आपण तिसऱ्या लाटेचा आपण सगळ्यांना जाणता की आपण सगळेजण त्याच्या बाबतीमध्ये धास्तावलो होतो, त्याच्याकडे आमचं लक्ष होतं। सातत्यपूर्ण आम्ही बघत होतो की दिवाळी गेलेली आहे, दिवाळीमध्ये नंतर 15 दिवस आम्ही थोडंसं मॉनिटरिंग केलं आणि दिवाळीनंतर काय परिस्थिती पाहून मग पुढच्या मुलांचा निर्णय घ्यावा हे सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती आहे सुचवाच्य केलं होतं आणि ही परिस्थिती पाहूनच नंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये जी परिस्थिती पाहतोय आणि मुलांचं कुठेही शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक तज्ज्ञ असतील किंवा इतर मंडळी असल्या सर्वांचं म्हणणं आहे की आज मुलांना सोशलायझेशनची, एकत्र बसण्याची, एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि शिक्षणाची पण त्याचबरोबर आवश्यकता आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून सर्वांची चर्चा करूनच हे निर्णय घेण्यात आलेले आहे। प्री प्रायमरीसाठी अजून नाही निर्णय आम्ही घेतला। आमचा जो विषय आहे तो 1ली ते 12वीचा आहे, त्या संदर्भामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतला आहे। आता अवघे 3च महिने झाले हे शैक्षणिक वर्ष संपलं, मग आता हा निर्णय का? नाही, बिलकुल माझं म्हणणं आहे की आता ते तुम्ही जे प्रश्न विचारताय की 3च महिने, आमचा प्रयत्न असा आहे की हळूहळू विद्यार्थी या पूर्वरत जीवनामध्ये आले पाहिजेत। आज पुष्कळशी मुलं ऑनलाईनच्या माध्यमातून शिकतात, काही विद्यार्थ्यांच्यापर्यंत कदाचित तेवढा नेटवर्क असेल किंवा विविध विषय असतील आणि शेवटी असं आहे की मुलं ही आजपर्यंत तुम्ही जर बघाल तर पहिलीची मागच्या वर्षीची मुलं आणि आता दुसरीची असलेली मुलं, ही दोन्ही मुलं जी आहेत आता दुसरीला असतील या वर्षी आणि आपली या वर्षीची पहिलीची मुलं, ह्याने शाळा काय असते, शिक्षक कसे असतात, कशा तऱ्हेने शिकवलं जातं ह्याचा त्यांना अनुभवच नाहीये आणि जे इंटरॅक्टिव्ह सेशन असतं शिक्षकांच्या बरोबर बसणं, त्याने शिकवलेलं
समजून घेणं हे आपल्यालाही माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मुलांच्या जास्त कळतं आणि त्यामुळे आम्ही प्रयत्न हाच करत होतो की सुरक्षित वातावरणामध्ये मुलं राहावी. ज्या वेळेला पॅडियाट्रिक टास्क फोर्स असेल किंवा ज्या वेळेला हेल्थ विभागाचं ओपिनियन आला त्याच्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला गेला की आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की सातत्यपूर्ण आम्ही मॉनिटरिंग करतोय. आता आपण हे संपल्यानंतर असं नाही आहे की शाळा सुरू झाल्या म्हणजे पूर्ण बंद झालं. याच्यावर पूर्णपणे तिथलं स्थानिक प्रशासन असेल, आम्ही त्या ठिकाणी कलेक्टर्स असतील, सीईओ असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील, तिथले लोकप्रतिनिधी असतील किंवा तिथलं असलेले सगळे यंत्रणा असतील, या सगळ्यांचं काम आहे की या सगळ्या गोष्टीवर मॉनिटरिंग करणं आणि प्रयत्न करणं की या गोष्टीकडे लक्ष ठेवत असताना अशी कुठलीही घटना घडू नये. आणि तुम्ही जर आमच्या एसओपीज वाचल्या ज्याचा तुम्ही उल्लेख केला, मागील काळामधल्या सुद्धा आमच्या एसओपीज आपण पाहिल्या, त्या एसओपीज मध्ये डिटेलिंग केलेलं आहे, प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग केलेलं आहे की आपण कशा तऱ्हेने गेलं पाहिजे, डॉक्टरांचा नंबर ठेवला पाहिजे, त्या ठिकाणी कुठली कुठली व्यवस्था आपण ठेवली पाहिजे, या संदर्भामध्ये डिटेल एसओपीज ज्या आहेत त्यांनी मागील काळामध्ये सुद्धा पाठवलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा घाई न करता थोडा दिवस टाइम घेऊन प्रत्येकाचं जे आहे ते काही प्रश्न असतील किंवा काही कशा एसओपीज पाठवल्या पाहिजे, जसं तुम्ही सांगताय प्रश्न विचारताय त्या सगळ्याचं मार्गदर्शन खालपर्यंत पोहोचेल. पालकांची चर्चा होईल, स्कूल मॅनेजमेंटची चर्चा होईल, तिथल्या प्रिन्सिपलांची चर्चा होतील आणि मगच शाळा सुरक्षित वातावरणात सुरू व्हावी. म्हणून मी 8 दिवसाचा अवधी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी त्या सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात आणून पहिली ते 7वी विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे, लाखोमध्ये आहे. तर मग पालकांची संमती कंपल्सरी असणार की पालकांची संमती मिळाल्यानंतर नाही? या बघा असं आहे की आम्ही मागच्या काळामध्ये तुम्ही अनुभव जर बघितला तर आम्ही सर्वसाधारणपणे प्रयत्न हेच करत होतो की पालकांनी सुद्धा याच्यामध्ये यावं, त्याच्यामध्ये आम्हाला जे आहे ती संमती द्यावी आणि यासाठी आम्ही सगळं करत होतो की जोपर्यंत पालकांची सुद्धा याच्यामध्ये सहभाग होणार नाही. आमच्या जे तुम्ही एसओपी वाचला असाल मागच्या काळामध्ये, त्यामध्ये आम्ही हे सुद्धा सांगितलं होतं की जर पालक पण डॉक्टर असेल किंवा हेल्थ सेक्टरशी कोणी कनेक्टेड असेल त्यांनी पर्सनली सुद्धा कधीतरी शाळेमध्ये जाऊन मॉनिटरिंग करावं. त्यामुळे पालकांची संमती जी आहे हा विषय जो आमच्या मागील काळामध्ये एसओपी मध्ये आहे तो आता येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं की उद्या आमची जी बैठक असणार आहे त्याच्यामध्ये आम्ही डिपार्टमेंटचे लोकांशी करणार आहोत. पॅडियाट्रिक टास्क फोर्सशी आम्ही येणाऱ्या काळामध्ये एसओपीच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी आम्ही त्या शेअर करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जर कोणाच्या काही सूचना असतील तर त्या संदर्भामध्ये नक्कीच आम्ही इन्क्लूड करून त्या एसओपीज आपल्यापर्यंत उपलब्ध करून देऊ. आणि मागील काळामधला जर अनुभव बघितला तर मला वाटतं की इतर राज्य बघितले असेल आपण, पण महाराष्ट्राने तयार केलेल्या एसओपीचं जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटनी पण कॉग्निजन्स घेतलं होतं की या तऱ्हेने बारीक आणि डिटेलिंग जे आहेत त्या एसओपी आपण तयार केल्या होत्या आणि तशाच एसओपी आपण यावेळी सुद्धा तयार केल्या. नाही, आता तुम्ही जर बघाल तर त्या संदर्भामध्ये आता जस्ट एसटीच्या संदर्भात पण चर्चा झाली की मुलांना या संदर्भामध्ये आपल्याला कसं काय करता येईल. आता ह्या बसेसचे जे ट्रॅव्हलिंग आहे आपण तर मोस्टली आपल्या जे एसओपीज तुम्ही जर वाचले असतील त्या सांगितलेलं आहे की प्रयत्न हाच केला गेला पाहिजे की घरामध्ये जर एखादं व्हेकल असेल तर घरामधल्या व्हेकलनीच मुलांनी यावं किंवा मुलांना शक्य ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मुलांनी पायीच यावं आणि जिथे मुलांना व्हेकलची आवश्यकता म्हणजे बसेसची आवश्यकता त्या ठिकाणी पूर्ण नियमाने कशा बसेस असल्या पाहिजे त्याचा सुद्धा आपल्या मागील काळातल्या एसओपी मध्ये पूर्णपणे डिटेलिंग आहे आणि त्यामुळे त्याचा सुद्धा वापर जे आहे ती मुलं करू शकतात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या ज्या एसओपीज आहेत मागील काळामधल्या या पूर्णपणे डिटेल एसओपीज आहेत. त्याच्या फक्त आता आम्ही ज्या आहेत त्या एसओपी आहे त्या एकदा चर्चा करू आणि त्याच दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये आम्ही या सगळ्या यंत्रणेशी एकदा बैठक घेऊन आणि मग तशा शाळा आपण सुरू करण्यास संबद्ध करत असताना सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाईल याचं मी आपल्या सर्वांना आश्वस्त करते. मैं सबको बताना चाहती हूँ कि जो हमारा शहरी भाग है वहाँ पे हमने 8वीं से लेके 12वीं तक और ग्रामीण भाग में हमने जो है वो 5वीं से लेके 12वीं तक स्कूल ओपनिंग करने का जो है वो निर्णय लिया था. आज माननीय मुख्यमंत्री महोदय के सामने हमने और मंत्रिमंडल के सामने हमने प्रस्ताव रखा था कि 1 दिसंबर से जो है वो 1ली से लेके 4थी ग्रामीण भाग में और 1ली से लेके 7वीं शहरी भाग में जो है वो स्कूल ओपन करने का प्रस्ताव हमने रखा था और मंत्रिमंडल ने उस प्रस्ताव को मान्यता दी है. और मैं ये बताना चाहती हूँ कि महाराष्ट्र के 1ली से लेके 12वीं तक के ग्रामीण और शहरी स्कूल जो है वो 1 दिसंबर से शुरू होंगे और 1 दिसंबर से जो सुरक्षा ट्रेनिंग है उसके मामले में एसओपीज हो, उसके मामले में जो भी हमारी गाइडलाइंस होगी उसके लिए हम लोग कल अधिकारियों से और पीडियाट्रिक टास्क फोर्स से आने वाले दिनों में हम चर्चा करेंगे और एक सही तरह से एक एसओपीज तैयार करके बच्चों के लिए एक सुरक्षित और हेल्दी वातावरण निर्माण करने की हमारी कोशिश रहेगी. ऑप्शनल रहेगा बच्चों के लिए स्कूल आना, किस तरह से सरकार करनी चाहिए? देखिए, जिस तरह से हमारी एसओपीज रही है हमने हमेशा ही पेरेंट्स को, स्कूल मैनेजमेंट कमेटी को, टीचर्स को
पेडियाट्रिक टास्क फोर्स के साथ हमने लिंकअप भी कर दिया था कि उनके साथ चर्चा हो, उनको पता चले कि किस तरह से बच्चों को सुरक्षित भेजना है। और जिस तरह से हमारी SOPs थी उसमें बिल्कुल इसका जिक्र था कि पेरेंट्स की तो कंसेंट होनी चाहिए, लेकिन साथ साथ में पेरेंट्स की रिस्पॉन्सिबिलिटी भी क्या होनी चाहिए उसका भी उसमें जिक्र था। टीचर्स की क्या होनी चाहिए, बाकी चीज़ों की किस तरह से ध्यान रखना चाहिए, हर चीज़ का डिटेलिंग था। तो मुझे ऐसा लगता है कि आने वाले दिनों में भी हम पूरी तरह से, क्योंकि मैंने देखा था कि बीच में बहुत सारे पेरेंट्स ने मुझे चिट्ठियाँ लिखी थी, बहुत सारे पेरेंट्स ने ऑनरेबल CM सर को लिखा था कि हमारे बच्चों की जो है वो स्कूल शुरू की जाए, बच्चों को स्कूल में जाना चाहिए। शिक्षक तज्ञों का भी बहुत पैमाने पे मांग थी और मुझे लगता है ये मांग को जो है वो कंसिडर करके माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने कैबिनेट ने जो हमारा शालेय शिक्षण का प्रस्ताव था कि 1 दिसंबर से जो है वो ग्रामीण और शहरी भागों में स्कूल शुरू करने का उसको मान्यता दी है। थर्ड वेव में माना जा रहा था कि बच्चों को सबसे ज्यादा खतरा होगा, ऐसा एक अमूमन अंदाज लगाया जा रहा था। क्या ये माना जाए कि अब मोटा मोटी खतरा टल गया? देखिए, उसी पे हम पूरी तरह से नज़र रखे हुए थे कि थर्ड लहर किस तरह से होगी। फिर जब हमने 8वीं से लेके 12वीं तक शहरी भाग में और 5वीं से लेके 12वीं तक ग्रामीण भाग में शुरू किया तो हमारा ध्यान दिवाली की तरफ भी था कि दिवाली में क्या सिचुएशन रहेगी और उसके बाद हम आने वाले जो नेक्स्ट जो ये है स्टैंडर्ड उसके बारे में सोचेंगे। और उसी तरह से हमने निर्णय लिए हैं। हम जिस तरह से सिचुएशन देखते रहे, हमने हेल्थ डिपार्टमेंट को ओपिनियन लिया है, हमने टास्क फोर्स से चर्चा किया है और बाकी SOPs के लिए हम पेडियाट्रिक टास्क फोर्स से चर्चा करेंगे। टीचर्स ट्रेनिंग अगर किसी को कुछ है तो किस तरह से बच्चे के साथ बात करनी, किस तरह से काम करना है, इसके ट्रेनिंग के हम प्रोग्राम लेंगे। हम यही कोशिश करेंगे कि बुरी तरह से जो है वो बच्चों को सुरक्षित और हेल्दी वातावरण में ही स्कूल शुरू हो जाए, क्योंकि बहुत से लोगों का कहना है कि आज बच्चे लगभग ये बच्चे, अगर हम जिन बच्चों की बात करते हैं 2 साल से स्कूल नहीं गए हैं, उन्हें स्कूल क्या होता है अभी शायद बहुत से बच्चों को पता भी नहीं है, जो पहली के बच्चे हैं या सेकंड स्टैंडर्ड के बच्चे हैं। तो उस बच्चों के लिए भी बहुत नया वातावरण है और मुझे लगता है कि एक इंटरैक्टिव सेशन, एक स्कूल का एनवायरनमेंट हर बच्चे के लिए बहुत ज़रूरी होता है। तो ये कोशिश हमारी इस माध्यम से रहेगी। एक प्रश्न आहे, मुख्यमंत्री आज कॅबिनेटला उपस्थित होते, DC बऱ्याच दिवस त्याच्या प्रकृतीबद्दल चर्चा होत्या, काय आज कशा प्रकारे सहभागी सांगू शकाल? नाही, आज माननीय मुख्यमंत्री महोदय कॅबिनेट मिटिंगला आले होते, मंत्रिमंडळाच्या बैठकीला, आणि त्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि जसं आपण अपेक्षित करताय, मी सुद्धा अपेक्षित करते की त्यांनी फिजिओथेरपी त्यांची सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते लवकरच कामावरती जनतेच्या सेवेसाठी रुजू होतील आणि त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्या पूर्ण होतील याची मला पूर्ण खात्री आहे। निश्चित तुम्ही आम्ही सगळेजण हे करतो आहोत की त्यांची जी आपली हेल्थ आहे, तब्येत आहे, ती चांगल्या तऱ्हेने लवकरात लवकर सुधार व्हावा आणि ते जनमानसात यावे आणि काम करा, पूर्वीसारखे काम करायला लागे। त्या शुभेच्छा आमच्या सुद्धा त्यांच्या मागे आहेत आणि मला वाटतं लोकांच्या शुभेच्छा, लोकांचं पाठबळ, लोकांचा आशीर्वाद ज्या माणसाच्या पाठीशी असतो तो माणूस नक्कीच लवकर उभा राहतो आणि जनसेवेला तयार राहतो असं मला वाटतं। बिलकुल, मी तुम्हाला सांगते आज एकदम चांगल्या वाटल्या आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये लवकरच त्या। नमस्कार, JRP न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। ताज्या व ठळक बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।